नमस्कार, हिप मोबिलिटी सेशनमध्ये स्वागत. तर यानंतरची एक्सरसाइज आहे आपली फ्रॉग पोझिशन. तर याच्यामध्ये गुडघ्यावर थांबायचं आहे आणि वज्रासनामध्ये बसू शकता. वज्रासनातून या पोझिशनला यायचं आहे आणि जेवढ्या दोन्ही पायांमध्ये नीट स्प्लिट करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये जेवढी तुमची रेंज आहे तेवढं अंतर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि गुडघे आतल्या बाजूने, काय, शोल्डर्स. आता इथं पेल्विक टिल्ट करायचं आहे अशा पद्धतीनं, बटक स्क्वीज करायचं आहे, पेल्विक टिल्ट करायचं आहे आणि यामध्ये एल्बोवर यायचं. एल्बोवर आल्यानंतर पुन्हा इंटरनल रोटेशन करायचं. 1 2 इंटरनल रोटेशन केल्यानंतर आपोआपच तुमचे जे पंजे किंवा टो आहे ते वर येतील. 1 2 असे 10 रेप्स करायचे. 1 2 1 2. ह्याला एक्सटर्नल किंवा ग्लुटियस मॅक्सिमस आणि मेडियस मसल्स जे आहेत तर त्या ह्याच्यामुळं ट्रेन होतील आणि रोटेटर कफची स्ट्रेंथनिंग होईल. सियाटिका किंवा हिप जॉईंट स्टेबिलिटी होण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. तर हे 10 रेपिटेशन्स अशा पद्धतीने तुम्ही करायचे. तर यानंतर रिपोजिशन व्हायचं आहे स्लोली. क्रॅम्प येऊ नये म्हणून एकदम स्लो करायचे आहेत ह्या स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस. त्यानंतर यानंतर रिलॅक्सेशन एक्सरसाइजेस करायचे आहेत. चाइल्ड पोजमध्ये वज्रासनामध्ये थांबायचं आहे आणि पुढं हळूहळू पाय झुकवायचे आहेत. ॲक्टिव्ह चाइल्ड पोजमध्ये, रिलॅक्सेशन चाइल्ड पोजमध्ये डोकं जमिनीला टेकवायचं आहे, हात पुढं आणि शोल्डर खाली ड्रॉप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ॲक्टिव्ह चाइल्ड पोज झाली. रिलॅक्सेशनमध्ये तुम्ही या पोझिशनला रिलॅक्स करू शकता. फ्रॉग पोजमध्येच तुम्ही चाइल्ड पोज करणार म्हणजे रिलॅक्सेशन. तुमचा स्पाइन जो आहे डिकॉम्प्रेस होईल. जर स्पायनल कॉर्डचे जे डिस्क बल्जिंग वगैरे असतात, छोटेसे कॉम्प्रेशन्स, डॉक्टरांच्या सल्ल्याने ही एक्सरसाइज करू शकता. स्पाईनसाठी, लोअर बॅकसाठी, शोल्डर्ससाठी, शोल्डर स्ट्रेच मिळतो आणि बॉडी एकदम रिलॅक्स होते. म्हणजे चाइल्ड पोज याला नावच आहे. बाळ या पोझिशनमध्ये रिलॅक्स होतं म्हणून याला चाइल्ड पोज म्हणतात. हो. यानंतर लास्टची रिलॅक्सेशन एक्सरसाइज बटरफ्लाय पोझिशन. एक पाय या पोझिशनला यल टाईप. यानंतर दुसरा पाय इथं लावायचा आहे. दोन्ही पाय मूलबंधाच्या जवळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला बटरफ्लाय करायचं. 50 बटरफ्लाय. जमिनीला गुडघे टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे, हिट करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि थोडंसं 50 रेपिटेशन्स झाल्यानंतर हळूहळू लीन व्हायचं समोर आणि होल्ड. ही रेंज वाढली पाहिजे. डोकं टेकवण्याचा प्रयत्न करायचा. हो, हे 1 मिनिट to 3 मिनिट्सपर्यंत ही एक्सरसाइज करू शकतो.